ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आता बोलतात, पाहूयात। काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रथमच दौरा केला। माननीय उद्धवजींनी फक्त काल शाखांना भेटी दिल्या आणि ज्या ठिकाणी शाखांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी जाहीर सभेचं स्वरूप आपोआप प्राप्त झालं। हजारो लोक, शेकडो शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी जमले। अमरनाथ असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, कळवा असेल, या प्रत्येक ठिकाणी कल्याण मतदारसंघामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळाला तो पाहता कल्याण हा शिवसेनेचाच आहे। लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील, खऱ्या शिवसेनेचा, डुप्लिकेट नाही, हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं। आणि कल्याणची बांधणी होत आलेली आहे पूर्णपणे आणि लवकरच कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण हे सुद्धा जाहीर केलं जाईल उद्धवजीकडून। मी ते आज यासाठी आपल्या समोर आहे, जो निकाल शिवसेनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक संताप आणि चीड व्यक्त झाली। विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत, त्यांना तिरडीवर टाकून त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत। ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे किंवा राज्यघटना वधस्तंभावर चढवली आहे, अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत। अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे। महाराष्ट्रामध्ये कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती। विधानसभा अध्यक्षपद हे एक संविधानिक पद आहे। या पदावरील व्यक्ती ही कधी पक्षपाती नसते, निष्पक्ष असते। पण राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं। आज मी सामनात ते लिहिलं आहे। या सगळ्याची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद, हे का घडतं आहे? विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघते आहे? विधानसभा अध्यक्षांना तिरडीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहेत? हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणारं नसलं तरी का घडतं आहे? या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारी एक पत्रकार परिषद, महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत। 16 तारखेला सायंकाळी 4 वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील, कायदेशीर क्षेत्रातले काही प्रमुख लोक उपस्थित असतील आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे। जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राची चिरफाड होईल। या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा ही तर अधिकृतच आहे, पण स्वतः उद्धवजी सुद्धा त्याच्यावर चर्चा करतील, आपल्याशी बोलतील। पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये डोम सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर। बोला। पक्ष राहिला नाही म्हणून दौरा करत आहे उद्धव ठाकरे? पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय। पक्ष जागेवर आहे, कार्यकर्ते जागेवर आहे, शिवसैनिक जागेवर आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय। तो मुख्यमंत्री काय बोलतोय? तुमचा पक्ष कुठे आहे? चोरलेला, चोरीचा माल, हपापाचा माल, तो तुमचा पक्ष। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, स्थापन करा आणि मग बोला। चोरलेल्या पक्षावर डिंग मारू नका। मला काहीच वाटत नाही। मला काय वाटणार? आम्हाला कशा करता काय वाटायला पाहिजे? मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे। जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील
तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे, त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत. त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी कशा करता बोलू, माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तर दक्षिण मुंबईच्या जागेवर संजय राऊत यांनी दावा केलाय, म्हणजेच ठाकरे गटाने दावा केलेला आहे. आणि याच महाविकास आघाडीतल्या कलगीतुऱ्याला कंटाळून मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करतायत. पण तरी आपला दावा मात्र कायम ठेवलाय संजय राऊत ठाकरे गटाने दक्षिण मुंबईतल्या जागेवर. तर दुसरीकडे मिलिंद देवरा शिंदे गटात दुपारी 2 वाजता वर्षा बंगला या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षप्रवेश करतायत. या जागेवर दावा होता मिलिंद देवरांचा आणि ते 2004 आणि 2009 मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणुकीत निवडून सुद्धा आले होते. पण या जागेवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाने दावा केला होता. सध्या विद्यमान खासदार आहेत तिथले अरविंद सावंत, जे की ठाकरे गटात आहेत. त्यामुळे मिलिंद देवरा हे अस्वस्थ होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.